वेलकम गाइस टू द न्यू ब्लॉग. तर आज आपण जात आहे भांडूपीसला एक नवीन फूड एक्सप्लोर करायला, फूडची जागा एक्सप्लोर करायला. तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा. तर माझा मित्र माझ्यासोबत भेटणार आहे, लाईक तो सारस्वत बँक इथे भेटणार आहे. तिकडून मग आम्ही जाणार स्टेशनला, मग तिकडून ईस्ट साईडला. आणि ईस्ट साईडवरनं थोडाच्या डिस्टन्सवरती आहे, किती 5 मिनटावरतीच आहे तो स्टॉल. तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितला तर तुम्हाला पूर्ण बघायला भेटेल तो स्टॉल कुठे आहे, आणि तो आपण फुल एक्सप्लोर करणार आहे आणि तिकडचं फूड कसं आहे ते रिव्ह्यू पण देणार आहे एक्सेट्रा. तर आपण भेटू आता डायरेक्ट तिकडे. तर भाई मी फायनली घरातून निघालो आहे. आता मी केशवजीनगरमध्ये, तर आता मला मित्र भेटेल ते मधुमनच्या इथे. मग तिकडून आम्ही आता स्टेशनला जातो. हे आहे स्टेशन, भांडूप स्टेशन. भांडूप स्टेशनच्या ईस्टला जाणार. आता हे सरळ जायचं आहे सीढ़िया चढ़ून, मग ईस्ट साइडला जायचं है. हाय गाइस, तो अभी हम लोग आए इधर भांडूप स्टेशन, भांडूप ईस्ट स्टेशन में. तो अभी हम लोग जा रहे हैं एक हिडन प्लेस पे, लाइक फूड एक्सप्लोर करने. तो वीडियो एंड तक देखना, बहुत ही मज़ा आने वाला है. तो मंजीत, तुझे कैसा लग रहा है, लाइक हम लोग एक्सप्लोर करने जा रहे हैं कुछ? तू तो हमेशा एक्साइटेड ही रहता है. बहुत मज़ा आएगा जिधर जा रहे हैं, और आपको वहाँ पे बताते हैं कि अरे अंधेरा आ गया, अरे अंधेरा आ गया. अरे यार चल आगे चलते हैं. चल तू ले बात करना. हाँ, तो जिधर जा रहे हैं वहाँ पे बहुत मज़ा आएगा. वहाँ पे कुछ ऐसा हिडन प्लेस हमें पता चला है भांडूप ईस्ट में ही कहीं, तो हम वहाँ पे जाएंगे और आपको बताएंगे कि क्या क्या चीज़ है वहाँ पे खाने के लिए है, और आपको वहाँ पे दिखाएंगे. ओके गाइस, तो मिलते हैं डायरेक्ट वहाँ हिडन स्पॉट पर. तर गाईज आता आम्ही भांडूप ईस्टला आलो आहे. भांडूप ईस्टवरनं जस्ट स्टेशनच्या समोर थोडं चालायचं आहे 5-10 मिनटावर. थोडंसं चालल्यानंतर तुम्ही बघू शकता की स्टेशन बघू शकता. तिकडे स्टेशनचं क्रॉसिंग रोड आहे. तर त्याच्या बाजूला थोडं पुढे जाऊन मग टीपी मॅगी पॉईंट आहे. टीपी मॅगी पॉईंटच्या स्पॉटच्या जस्टच बाजूला शॉप आहे, लाईक फूड शॉप आहे. तर तिकडे आम्ही टेस्ट केलं काला चिकन टिक्का आणि काळा चिकन पाव. तर भाई एक नंबर होता. तुम्ही बघायलाच आम्ही खाताना, आणि मी तो रिव्ह्यू पण देणार आहे तो कसा होता. तर हे त्यांचं छोटंसं दुकान आहे. तर त्यांनी लाईक सगळे जे म्हणजे लाईक गावठी पद्धतीने ते लोक हे करतायत, सर्व करतायत, लाईक कौल चिकन. तर एकदा नक्की तुम्ही ट्राय केलं पाहिजे इथे येऊन. तर आम्ही तर ट्राय केला, खूपच भारी होता. फायनली आलं आहे, हे आहे चिकन बंजारा टिक्का. तर हे आम्ही खाऊन बघितलं, तर भाई एकदम मस्त आहे. तर बघा मी कसा खातो आहे, आणि भाई आता मी याचा रिव्ह्यू देणार आहे. भारी आहे, चिकन एकदम प्रॉपर शिजलेलं आहे. कैसा लग रहा है, कैसा है फूड नेक्स्ट लेवल. झूठ मत बोल, सच बोल. अच्छा सही बात. गाईस, ह्यांच्या कट्ट्यावरती आला तर नक्की हा चिकन पाव टेस्ट करा. तर भाई 50 रुपयाला समथिंग आहे, वरती आहे. तर नक्की ट्राय करा भाई, सही आहे भाई, एक नंबर आहे. लाईक चिकन आतमध्ये प्रॉपर शिजलेला. मी टेस्ट करेन ते तुम्हाला सांगेनच कसं टेस्ट होती. तर भाई तुम्ही नक्की ट्राय करा, एक नंबर होतं. तर गाईस आता आपण चिकन पाव टेस्ट करून बघूया. असम यार, पूरा मेयोनीज माउथ में ये हो गया, एकदम स्पेल हो गया. मस्त है चिकन पाव. एक बार तू टेस्ट करके देख. ऐसा कोई हम चिकन पाव खाएंगे और ट्राई करेंगे और आपको बताएंगे. चटनी में एक बाइट. मेयोनीज चिकन और इसका पाव के साथ कॉम्बिनेशन अच्छा है.
आपको ये ज़रूर ट्राई करना चाहिए। गुड। आता आम्ही चिकन पाव आणि चिकन बंजारा हे ट्राय केलेलं आहे आणि आता यांची स्पेशल सोलकढी ट्राय करतोय. तर भाई सोलकढी पण A1 आहे. तुम्ही येऊन इथे नक्की ट्राय केलं पाहिजे. लाईक यांचा चिकन पाव जो होता तो एकदमच लाईक म्हणजे मिओ होता ना ते पूर्ण स्पेल होत होतं माऊथमध्ये. आणि जे लाईक चिकन बंजारा होता ते लाईक चिकन जे एकदम नाही ना लाईक प्रॉपर शिजलेलं आणि खाताना असं डायरेक्ट क्रिस्पी आणि टेस्ट येत होती आणि त्या मसाल्याची पण टेस्ट होती. तर तुम्ही इथे नक्की येऊन ट्राय करा आणि स्पेशली यांची सोलकढी ट्राय करा. चेस. खायचं आहे ना. अजून तर काहीच आता आपण त्या स्टॉलवरती व्हिजिट केलं आणि आपण सगळं टेस्ट केलेलं आहे. चिकन पाव आणि त्या बंजारा चिकन ना चिकन बंजारा टिक्का और सोलकढी आणि त्यांचे ओनर तुम्हीच आहेत ना. हो. तुमचं नाव सांगा. माझं नाव साहिल संजय साळकर. आपण आपल्या साईनगरच्या नाक्यावर साखरगट्टा गेले 15 दिवस चालू केलं आहे. आपल्या इथे कौल चिकन स्पेशालिटी आपली कौल चिकन पाव, चिकन टिक्का, चिकन बंजारा टिक्का, त्यानंतर चिकन अफगाणी, कोलंबीचे पण प्रकार आहेत आपल्याकडे जे आपण तंदूर करून देतो. तसेच थोड्या दिवसात आता मच्छी फ्रेश नाही त्यामुळे थोड्या दिवसात आपण हे पण चालू करणार आहे. मच्छी पण तंदूर करायला चालू करणार आहे. जशी फ्रेश मच्छी येईल तशी आपण इंस्टाच्या आपल्या पेजला त्याची अपडेट देऊ आणि त्याच्यानंतर फिश पण आपण तंदूर करून देण्याचा प्रयत्न करू. तर दादा हे चालून किती महिने झाले? आता हे चालू करून आपल्याला 15 दिवस झाले. ओके. काँग्रेस अँड ऑल द बेस्ट. आणि Thank you. मी काय बोलतो की पब्लिकचा रिस्पॉन्स पण चांगला आहे. पब्लिकला इकडचं कौल चिकन हे काय कोकणातल्या लोकांना कोकणातच खायला भेटतं. इथे कोकणातच आपल्याला खायला भेटत नाही. तर त्याच्यासाठी स्पेशालिटी म्हणून आपण इथे लोकांना मुंबईत खायला भेटेल कौल चिकन म्हणून आपण इथे आपल्या भांडूपमध्ये कृष्ण मंदिरपासून ईस्टला 2 मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर TP मॅगी पॉईंटच्या समोर आपलं शॉप लोकेटेड आहे. सर्वांनी येऊन व्हिजिट करा आणि ट्राय करा आपला कौल चिकन. तर गाईस फायनली रिव्ह्यू झालेला आहे आणि तुम्ही नक्की येऊन मस्ट ट्राय इकडचं चिकन पाव आणि त्यांचे व्हरायटीज ऑफ लाईक कौल चिकन्स अँड ऑल आहे. तर तुम्ही नक्की येऊन ट्राय करा. थँक्यू. हाच पेज आहे ना. मी तुला टॅग करेन. थँक्यू. मी इथेच भांडूप बेस्टला. चला थँक्यू. आम्ही सावरकर कट्ट्याला आता व्हिजिट केलेला लाईक फूड ब्लॉगिंगसाठी. तिकडे आम्ही चिकन पाव ट्राय केला आणि बंजारा चिकन टिक्का ट्राय केला. तर हे मस्ट आहे. तुम्ही नक्की येऊन ट्राय करा. लाईक चिकन पाव तोंडात टाकल्यानंतर तो पूर्ण स्पेल झाला. लाईक ते मिओनीस तोंडात घेऊन ते लाईक प्रॉपर स्पेल झालं. आणि लाईक चिकन बंजारा टिक्का जे होतं ते खाल्ल्यानंतर पूर्ण ह्याची लाईक फ्लेवर येत होता. मसाला विसाला सगळा फ्लेवर येत होता. तर ते पण मस्ट आहे. आणि लास्टला त्यांनी आम्हाला सोलकढी दिली. लाईक सोलकढी मस्ट आहे बिकॉज सोलकढी तुम्हाला ट्राय केलीच पाहिजे. त्याशिवाय तुमचं लाईक इथे येणं इनकम्प्लीट आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. तिन्ही वस्तू हे तिन्ही रिकमेंडेड सजेशन फ्रॉम मी. तर गाईस माझ्यासोबत एक माझा फ्रेंड पण होता जो फूड एक्सप्लोअर करत होता. तर त्याला पण काहीतरी 2-3 लाईन बोलायचे आहेत. तर मी त्याच्याकडे कॅमेरा झूम करतो. तो मंजीत कैसे लगा खाके लाइक चिकन पाव एंड चिकन बंजारा टिक्का? तो चिकन बंजारा टिक्का तो खा के तो बहुत मज़ा आया और उनका स्पेशली तो जो सोलकढ़ी था वो भी अच्छा लगा. मतलब मैं बोलूँ तो अगर चिकन टिक्का अगर खाते हैं तो उसके बाद अगर सोलकढ़ी नहीं पिया तो फिर मतलब वो अधूरा है, तो मज़ा नहीं है. ठीक है. और जैसे कि हमने उनसे बात किया कि मतलब कैसा आने का और कहाँ पे कैसा आने का और कितना मिनट लगेगा, तो उसके हिसाब से वो उन्होंने जो एड्रेस बताया फिर हम डिस्क्रिप्शन में हम यहाँ पे डाल देंगे एड्रेस. और टेस्ट की बात करें तो टेस्ट बहुत अच्छा था और जिस तरह से उन्होंने चिकन को
स्मोकी किया था और मतलब जिस तरह से पकाया था, वो जो उनका जो कलर था खास करके वो अच्छा लगा मेरे को। और हमने चिकन पाव भी ट्राई किया था, तो उन्होंने चिकन पाव में फिर उन्होंने ऊपर से जो मेयोनीज का जो उन्होंने डेकोरेट किया था और साथ में जो चटनी दिया था, उनका कॉम्बिनेशन मुझे बहुत अच्छा लगा। तो मैं तो बोलूँगा कि ये आपको जहाँ जो हम एड्रेस देंगे वहाँ पे आके आपको ये ट्राई करना ही करना है। तो ट्राई करना ही करना है, इसने बोला तो ट्राई करना ही करना है। Yes. तो गाइस अभी वक्त आ गया है बाय बाय बोलने का, टाटा बोलने का, व्लॉग एंड करने का। और ऐसे न्यू कंटेंट के लिए हम दोनों को फॉलो किए। Yes. ये मैं इसका भी इंस्टाग्राम आईडी दे दूंगा, इसको भी फॉलो कर लेना। और मेरा भी इंस्टाग्राम आईडी दे दूंगा, उसको भी फॉलो कर लेना। और मेरा यूट्यूब चैनल को ज़रूर सब्सक्राइब करना, लाइक करना, शेयर करना, कमेंट करना और ऐसे न्यू कंटेंट के लिए सपोर्ट करना ज़्यादा से ज़्यादा, ताकि हम ज़्यादा से ज़्यादा कंटेंट लेके आए और Yes. आपको लाइक एंटरटेनमेंट और लाइक एक्सप्लोर कर सके बहुत सारी चीज़ें। वीडियो को ज़्यादा से ज़्यादा शेयर करो ताकि नए कंटेंट और नए आपको वीडियो और नए फूड्स एक्सप्लोर के नए वीडियोज़ आपको देखने को मिलेंगे ताकि आप उन जगह पर जाके उन फूड को ट्राई कर पाओ। तो गाइस मिलते हैं नेक्स्ट वीडियो में।